हालीं जायते जाण आपली नांवां बदलपाक लागल्यात. दिसाळ्यांतल्यान त्या विशीं नोटीस येता आनी हरकती आसात जाल्यार त्योवूय मागयतात. खास करून आडनांवां बदला उपरांत साबार समस्या तयार जातल्यो असो भंय सगळ्यांनी उक्तायलो. पूण सीएमान जाप दिली. सिव्हील रजिस्ट्रारा कडले पावर्स कोर्टात दिल्यात. पळयात एकूण चर्चा. नांव आडनांवां बदलपाचो विशय आयज विधानसभेत बरोच गाजलो. बरेच जाण ह्या विशयार उलयले. एका नांव बदलाचेर मुख्यमंत्र्यान स्पश्टीकरणूय दिलें. आयकात ह्या विशया वयले वेगवेगळे मंत्री आमदारांचे विचार. There is a grey area for the certain conditions were sufficiently laid down by the change of name and surname amendment act 2022 hereby any person should be born in Goa and his birth should be registered in the state of Goa. Further, either his parents or grandparents should be born in the state of Goa. Only such persons can apply for change of name. This is a grey area because of this has to be amended. कित्याक आता हे सगळे कुठं आमगे गोंयकार पण घेवपाक आणि त्याका लागून आम्ही पगो बिगो आमगेले विरेश बाब आणि तेंगे अर्जी सांगता हे गरजेचे आहा. इट इज नॉट दॅट इट इज रॉंग. म्हाका दिसता तूं आता दिस अमेंडमेंट इट्स अ व्हेरी ग्रे एरिया. व्हॉट यू हॅव सेड इज दॅट द पर्सन parents and his grandparents should be born in the state of Goa. Just see how you can amend it. This is likely a gray area. It is not clear. So sir, speaker sir, you see, speaker sir, Ankit Muda, this is done only to avail benefits of Goenka. आता क्रिस्तांव थोडी नाव आम्ही घेतात ती पोर्तुगीज पासपोर्ट रिसॉर्ट करपा येते बाकीची फॅसिलिटी घेता ही तू नावचो हीं केसो नाव ती हे कोण सोनू आणि सगळी आत वेरिएशन जाले मुकडे आती कॉपी. सी दॅट यू डोंट डू इट. कित्याक हातू म्हणटलो कोर्टान केलो म्हणटलो लुकसाण कोणा गोंयकारान जातले. सो सी दॅट यू अमेंड अँड मेक स्ट्रिक्ट सम अमेंडमेंट. एकाच लागून स्पीकर सर आमी प्रत्येक वेळा मागताले की एका लागून सारको कायदो असपाक जाय आणि एज पर जो कायदो आसा सेक्शन 3 अंडर ह्या कायद्यान क्लिअरली डिफायन केला की कोणी दुसऱ्या स्टेटाच्यान येयलो तो जीएमसीन बर्थ जातलो जल्माक येतलो जीएमसीची बर्थ रजिस्टर जेन्ना जातली ती बर्थ रजिस्टर दाखयतलो आणि तो आपणाची जी सरनेम आसा तो फुल नेम आसा ते चेंज करतो. आमची मागणी मातसो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आयज अशीच कितली फाल्यां हांव बोरकर आसा बोरकराचे सरनेम समज कोणान लायले आनी तो आपणाची नांवां चेंज केले आमचे कम्युनिटीक इफेक्ट जातलो. आयज सगळे समाज जे आमचे धार्मीक रितीन कितलेशे समाज आयज हे कम्युनिटीचे ब्रीफ करून दी. हांव मुवर आसा 20 मिनिटां आसा स्पीकर सर टायम आसा टायम स्पीकर सर जेन्ना आमी पळयता की आमची नांवां समज नायक आसा ती फेर्नांडीस करता रॉड्रिगीस आसा ती चेंज करता. प्रत्येक जी नांवां चेंज जाता तितून आमची देवस्थान कम्युनिटीन आयज तुम्ही पळयता देवस्थानाची आसता जावं चर्च कम्युनिटी आसता तितून सगळे हांगा रजिस्टर्ड आसा आणि ही नांवां चेंज जाली ते तितून भितर घुसता. तशेंच समाजाच्या हितून एसटी जावं एससी जावं ओबीसी आमचे भंडारी समाज प्रत्येक समाजाच्या हितून स्पीकर सर ते घुसता आणि मागीर ते कम्युनिटीन भितर येता. स्पीकर सर आयज जल्मीपण जे आसा जावं गांवकारपण आसा आता समज तो सुजल गांवकर समज जालो ना गांवकारपण डिमांड आमचो कितें आसता आमचो डिमांड कितें आसा स्पीकर सर आमी म्हणटा की जे डेफिनेशन स्पीकर सर जे डेफिनेशन मुखेलमंत्र्यान लास्ट टाइम जो पर्सन ऑफ गोवन ओरिजिन डिफायन आसा म्हणटा ते डेफिनेशनान क्लियर जो सक्सेशन एक्टान क्लियर सांगलेले आसा की जो 20 डिसेंबर 1961 जल्माक येयलो जावय नाल्यार बापूय हे डेफिनेशन हांगा हाडचे जे डेफिनेशन बाकीच्या कायद्यांनी जावं ते सक्सेशन एंड नोटरीज एक्ट आसा जावं हाऊसिंग बोर्ड एक्ट आसा जावं जे इन्कम टॅक्स एक्ट आसा ते डेफिनेशन हाडले नाल्यार आमचो रायट मेळटलो कायत रावतले. आणि सरनेम हांव मुखेल मानता की सरनेम जी सरनेम पयले नांव चेंज केलो प्रॉब्लेम ना जेन्ना सरनेम चेंज जाता ती आयडेंटिटी गोंयकारांची वयतली. आम्ही स्पीकर सर कॉलिंग अटेन्शन मांडल्या उपरांत हाऊसाच्या मुखार येयल्या उपरांत की आम्ही ते सिव्हिल जज हांकां अपेरंट ऑथॉरिटी म्हणून त्यांच्या कडेन सेंड केले. हांवें थंयच्यान सगळे एडवर्टायजमेंट जे आयिल्ले ते घेवन हांवें व्हेरीफाय केले आणि व्हेरीफाय करपा खातीर हांवें 2-3 केसी चूज केल्यो की कशा पद्दतीन जाता हे पळोवपा खातीर. स्पीकर सर हांव विथ युअर परमिशन हांव एक केस रिप्रेझेंट करता ताचें नांवूय घेता विथ ड्यू परमिशन. म्हणजे मास्टर नूर मोहम्मद सिद्दकी हाणें आपलें नांव बदलपा खातीर त्यांनी परमिशन मागिल्लें आनी ताचें नांव जें आसा तें त्यांनी आपलें एरॉन गुदिनो हें तेजें नांव जालां. आतां हें कित्याक जालां हें हांवें स्टडी केलें. स्पीकर सर दिस इज अ वन कॅथलीक लेडी हिजें लग्न नूर मोहम्मद सिद्दकी ह्या मनशा कडेन जालें. ताजो डायवर्स जालो प्रॉपर सगळो प्रोसिजर कंप्लीट जालो. ही लेफ्ट ताज्या म्हणजे चल्याचो आनी तिजो ह्या नूर मोहम्मद सिद्दकी कडेन कसलोच संबंध ना आणि ताज्या उपरांत ताज्या चल्यान विथ द प्रॉपर प्रोसिजर्स सगळे जे आसा पळय हे फॉलो करून आपलें नांव जें आसा
हे आपल्या मदर म्हणजे आईक कोरिलेट करपा खातीर त्याने आपले नाव हे एरोन गुदिनो दवरपाचें ठरयलें. हेतून सगळो प्रोसेस जो आसा पयली ह्या केसींतल्यान त्यांनी कंप्लिटली प्रोवाइड केला. केस आम्ही व्हेरीफाय करपाकूच काडिल्ली आणि ती कंप्लीट केल्या. स्पीकर सर, अशीच आनी एक केस जी आसा पळय न्ही, म्हणजे हांव ती मुद्दामून म्हणजे अश्यो 2-3 केसीस हांवें हावजाच्या मुखार मुद्दामून हाडल्या. आणि एक सलोनी रेडकर म्हणून, इट इज द सेम वे, डॉटर ऑफ विकास विलास रेडकर आसा. म्हणजे त्यांनी खंयची हे जर आसा त्या खातीर हांवें म्हटलां, कारण आमी ह्यो पावर पयली आमच्या सिव्हिल रजिस्टरा कडेन आशिल्ल्यो ज्यो काडून आमी कोर्टा कडेन दिल्या आणि कोर्टा कडेन दिल्ल्या कारणान कोर्ट इच एंड एवरी व्हेरीफाय करता. त्या ती केसीस आमी व्हेरीफाय बी केल्या. तशें कितें आसा जाल्यार त्यांनी मेन्शन करचें. पारंपरीक गोंयकारांची आडनांवां आपणायली जाल्यार राज्याची वेगळी अस्मिताय जावपाचो धोको आमदार विजय सरदेसायान उक्तायलो. फ्रॉड्युलंट मीन्स वापरून एक आयडेंटिटी गोयचे नाव म्हणटा तें कितें इज अ कॅरियर ऑफ अवर हिस्ट्री, अवर कम्युनिटी अँड अवर लेगसी. स्पिकर लग्न जाता तें जे बाब बिरेशान सांगलें तें सारकें. लोक जात पळोवनूय लग्न जातात न्ही. सो अशें जर तुमी सगळेंच बदलून दिता आनी ते कोर्टाचेर लास्टाक घाला, सो कोर्ट मे बी डुईंग समथिंग रॉंग, नाजाल्यार हें जाता कशें. स्पिकर सर, दिस इज अ सिरियस कन्सर्न. आनी हें जाता आनी ताजे फुडें ताका वखद आहा. वखद कितें आहा की ताणें गोवन ओरिजीन म्हणून जें सांगिल्लें आनी मुखेलमंत्र्यान जें एग्री जाल्लें गोवन ओरिजीन म्हणून आसा म्हणून. आतांचो कायदो कितें आहा, एक मिनिट स्पिकर सर, 2-3 कायदे आहात. 1990 मागीर 2019 आनी मागीर 2022. 2022 कितें आहा, सेक्शन 3 अमेंड केला. तातूंत थंय कितें म्हणटा की बापूय आनी ग्रँड पेरंट्स, पेरंट्स एंड ग्रँड पेरंट्स, सो ते जर फर्दर टायटन करतलो जाल्यार पर्सन ऑफ गोवन ओरिजीन पयर जे एग्री जाला ते तुज्यान हाडूं येता. स्पिकर सर, हाडून कितें करून जाता की वॉज अ व्हायलेशन ऑफ एडमिनिस्ट्रेटिव्ह रूल जाता, विच इज एन असॉल्ट ऑन ऑथेंटिसिटी एंड आयडेंटिटी. आनी ज्यो ओबीसीच्यो स्किमीचो मिसयूज जातलो, हुबळी म्हणटा नायक जातलो स्पिकर सर, आनी इलेक्शनाक उबो रावतलो. हे जावपाचें आहा फुडें, हे म्हाका खबर आहा खंय जातलें तें, आनी तुमचो पक्षूच करतलो हें हांव एलिगेशन करता. पेनल्टीज आसपाय फ्रॉड्युलंट, जो कोण अशें फ्रॉड्युलंट करता इम्प्रिजमेंट आहा, इम्प्रिजमेंट जालो कोणाचेर रे, कंडिशन काय ना. 3 years इम्प्रिजमेंट आहा. झालं कोणाचें आज पर्यंत. आणि कंप्लेंट दिवपाक जाय मरे. स्पीकर 3 वर्सां तुरुंगाच्या भितर वयता बिहाइंड द बार. 2 केसी मुखेलमंत्र्यान दाखयल्यो. हांवें कायद्यान केल्या त्यो दाखयल्यो, कित्याक तो बापायचे आनी आवयचे हातूंत कायद्यान केल्या त्यो दाखयल्यो. स्पीकर सर, त्या सगळ्या व्हेरीफाय करता आणि शर्मा नाईक जाले आसतले. स्पीकर सर, व्हेरीफाय करता.